बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीमध्ये आपण अल्डिहाइड आणि कीटोन हा टॉपिक बघत आहोत, बरोबर आहे. आता या टॉपिकचा आपण बराचसा पार्ट कव्हर केलेला आहे. तर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. हे की नाही, कार्बोक्सिलिक ॲसिड काय पाहिजे आपल्याला, त्याची केमिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायची. बघा याच्यामध्ये काय काय सांगतो. सगळ्यात पहिलं याचा ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, बरोबर आहे. म्हणजे कार्बोक्सिलिकचे ॲसिडिक कॅरेक्टर काय हे आपल्याला याच्यामध्ये आता बघायचं आहे. बघा, द कार्बोक्सिलिक ग्रुप COOH, बरोबर आहे. कार्बोक्सिलिक ग्रुप कोणता असतो, C कार्बन 2 ऑक्सिजन 1 हायड्रोजन, म्हणजे दॅट इज ए COOH ग्रुप इम्पार्ट्स ॲसिडिक कॅरेक्टर टू कार्बोक्सिलिक ॲसिड. हा कार्बोक्सिलिक ग्रुप काय आहे, हा कोणता कॅरेक्टर दाखवतो, दॅट इज ए ॲसिडिक कॅरेक्टर, बरोबर आहे. हा ॲसिडिक कॅरेक्टर दाखवल्यामुळे हा काय होतो, दॅट इज ए कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो, बरोबर आहे. ए कार्बोक्सिलिक ग्रुप इज मेड ऑफ OH ग्रुप, दॅट इज OH ग्रुप कोणता आहे, दॅट इज अ हायड्रॉक्सिल ग्रुप बॉन्डेड टू ए कार्बोनिल ग्रुप, बरोबर आहे. आता हा OH ग्रुप कशाला अटॅच आहे, दॅट इज अ कार्बोनिल ग्रुपला, बरोबर आहे. इन ॲक्वियस सोल्युशन द H atom of OH of carboxylic group dissociate as the proton and carboxylate ion is formed as the conjugated base. आता बघा याच्यामध्ये काय होतं, कार्बोनिल जो ग्रुप आहे आपला, है की नाही, कार्बोनिल ग्रुपला कोणता ग्रुप अटॅच असतो, दॅट इज ए OH ग्रुप. OH म्हणजे दॅट इज ए हायड्रॉक्सिल ग्रुप. आणि ज्यावेळेस तो एकत्र येतो त्याचं बॉन्डिंग होतं कोणासोबत, OH ग्रुप सोबत. आणि त्याच्यामध्ये काय होतं, आणि ॲक्वियस सोल्युशन जेव्हा आपण त्याला वॉटरमध्ये ॲक्वियस करणार आहोत, त्याला डिसोसिएट करणार आहोत, तर काय होईल त्याचं H पॉझिटिव्ह आयन OH निगेटिव्ह आयन हा काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे, बरोबर आहे. आपण इथं सांगितल्याप्रमाणे हे बघा, डिसोसिएट ॲज प्रोटॉन अँड कार्बोक्सिलेट आयन इज फॉर्म ॲज द कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट बेस काय होणार त्याचा तयार आहे. बघा इथं ROH, हा त्याचं ROH प्लस वॉटर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर काय झालं, दॅट इज ए कार्बोक्सिलेट आयन, है की नाही. S पॉझिटिव्ह आयन, H3O पॉझिटिव्ह आयन आणि COH निगेटिव्ह आयन, याला हे काय आहे, हे झालं आपलं कार्बोक्सिलेट आयन. आता कार्बोक्सायचं परत त्याच्यामध्ये कशामध्ये कन्वर्जन होतं, दॅट इज ए अरिव्हर्सिबल रिएक्शन. हे कोणती रिएक्शन, दॅट इज अरिव्हर्सिबल रिएक्शन. आपण परत याचं याच्यामध्ये रूपांतरित करू शकतो. बघा समोर काय दिलं आता, कार्बोक्सिलेट आयन इज रेझोनन्स हायब्रिड बाय 2 इक्विव्हॅलंट रेझोनन्स स्ट्रक्चर ॲज शोन बिलो. आता कार्बोक्सिलेट आयनचं काय आपण दाखवणार आहे, 2 रेझोनन्स स्ट्रक्चर, हे की नाही, टू इक्वल रेझोनन्स स्ट्रक्चर ॲज शोन इन बिलो. खाली दिल्याप्रमाणे हे रेझोनन्स हायब्रिड, हा याच्यावर अटॅक करणार, या बॉन्डवर, हा इथे याच्यावर अटॅक करणार, बरोबर. याचं म्हणजे निगेटिव्ह आयन दॅट इज ए, आणि याचं मिळून काय तर आपलं इट्स ए रेझोनन्स हायब्रिड. दिस इज अ रेझोनन्स हायब्रिड. लुक ॲट दिस, हाय आणि हा, हे दोन्ही अटॅक केल्यामुळे हा काय झालं, आपला रेझोनन्स हायब्रिड या ठिकाणी तयार झाला. बघा आता समोर, आता याच्यामध्ये बघा, कार्बोक्सिलिक आयन हॅज 2 रेझोनन्स स्ट्रक्चर. त्याचे किती रेझोनन्स स्ट्रक्चर, आपले 2 रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. फर्स्ट अँड सेकंड बोथ ऑफ देम आर इक्विव्हॅलंट टू इच अदर. हे सगळे कसे दोन्ही स्ट्रक्चर ते एकमेकाला इक्विव्हॅलंट आहे, बरोबर आहे. नंतर दिस गिव्स गुड रेझोनन्स स्टॅबिलायझेशन टू कार्बोक्सिलेट आयन विच इज टर्न गिव्ह ॲसिडिक कॅरेक्टर टू कार्बोक्सिलिक ॲसिड, है की नाही. याचं रेझोनन्स कशामध्ये कन्वर्जन होणार आहे, दॅट इज ए कार्बोक्सिलिक आयन विच इज टर्न गिव्ह ॲसिडिक कॅरेक्टर टू कार्बोक्सिलिक ॲसिड. ते ॲसिडिक कॅरेक्टरचं कन्वर्जन नंतर कशामध्ये होतं, दॅट इज ए कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये, बरोबर आहे. आता बघा समोर काय दिलं, काय इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट अँड ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला, इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑफ अँड ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. याचं समोर काही व्हॅल्यू दिलेलं आहे आपल्याला, ते व्हॅल्यू आता बघायचं आहे. ऑल द कार्बोक्सिलिक ॲसिड डू नॉट हॅव सेम pKa व्हॅल्यू. आता सगळ्याच कार्बोक्सिलिक ॲसिडची pKa व्हॅल्यू सारखी असते का, हे नाही. pKa व्हॅल्यू इज अ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, इज इट इज. बघा, द स्ट्रक्चर ऑफ R in ROH has influence on the acidic strength.
आता ROH स्ट्रक्चर याच्यामध्ये काय आहे ना, इन्फ्लुएन्स ऑन द ॲसिडिक स्ट्रेंथ. इन्फ्लुएन्स म्हणजे वाढणे, जे ॲसिडिक स्ट्रेंथ काय होणार, वाढणार आहे ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, है की नाही. व्हेरियस हॅलो ॲसिटिक ॲसिड इलुस्ट्रेट दिस पॉइंट व्हेरी वेल. आता बरेचसे हॅलो ॲसिटिक ॲसिड आहे की नाही. हॅलो म्हणजे जेवढ्या प्रकारचे आपले हॅलोजन आहे ते कोणासोबत कॉम्बिनेशन करणार आहे, आपल्या ॲसिटिक ॲसिडसोबत कॉम्बिनेशन करून त्याचं काय होतं, दॅट इज ए हॅलो ॲसिटिक ॲसिड. बघा या ठिकाणी आता टेबल दिला आहे, टेबल नंबर 12.8 pKa व्हॅल्यू फॉर हॅलो ॲसिटिक ॲसिड. हे कशाची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, हॅलो ॲसिटिक ॲसिडच्या. बघा इथे दिलेलं आहे ॲसिड, इकडे दिलेलं आहे pKa आणि इकडे दिलेलं आहे ॲसिडिक स्ट्रेंथ. आता पहिला ॲसिड याचा फ्लोरीन सोबत CH2COH, त्याची pKaची व्हॅल्यू आहे 2.56. दुसरा आहे ClCH2COH, पहिला फ्लोरीन दुसरा क्लोरीन, त्याची व्हॅल्यू आहे 2.86. तिसरा आहे BrCH2COH, तिसरा आहे ब्रोमिन, याची व्हॅल्यू किती दिली आहे 2.90. चौथा आहे आयोडीन जोडलेला आहे ICH2COH, याची व्हॅल्यू आहे 3.18. आणि सगळ्या CO2 दिलेलं आपल्याला ॲसिटिक ॲसिडचं. दिसतं का. आणि ॲसिडिक स्ट्रेंथ कशी आहे, ती खाली गेल्यानंतर डिक्रीज होत चालते. याची स्ट्रेंथ कशी आहे, डिक्रीज होती, परंतु pKa व्हॅल्यू कशी झाली, खाली गेलेली इन्क्रीज होत चालली. 56, 80, 86, 90, 300, 3.18 आणि 4.76 हे व्हॅल्यू कशा खाली आल्यावर इन्क्रीज होऊ राहिल्या आणि त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ काय राहिली, डिक्रीज होऊ राहिली. बघा समोर आता हॅलोजन आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. हॅलोजन आर हा कसा आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फ्लोरीन हा काय मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. बरं बघा, अँड एक्झर्ट इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट आय इफेक्ट, है की नाही. याच्यामध्ये टेंडन्सी काय आहे, विथड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज आय इफेक्ट. द निगेटिव्हली चार्ज कार्बोक्सिलिक आयन in the conjugated base of haloacidic acid get stabilized by the eye effect of halogen, which is responsible to diffuse the negative charge. आता याच्यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं की हा हॅलोॲसिडिक ॲसिडमध्ये काय, इट्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, बरोबर आहे. म्हणून त्याच्यामध्ये काय आहे, टेंडन्सी टू इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग विथ आय इफेक्ट. आय इफेक्ट झाल्यामुळे काय होतं, त्यातला निगेटिव्ह चार्ज जो कार्बोक्सिलिक ॲसिडचा आयन आहे, बरोबर. इथं काय सांगितलं बघा, the negatively charged carboxylic ion in the conjugated base of haloacidic acid gets stabilized. त्याचा निगेटिव्ह आयन काय होतो, स्टॅबिलाइज होतो, है की नाही. कशामुळे, बाय आय इफेक्ट ऑफ हॅलोजन, इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ हॅलोजन, अँड विच इज द रिस्पॉन्सिबल टू डिफ्यूज द निगेटिव्ह चार्ज. हे कशाला रिस्पॉन्सिबल आहे, टू डिफ्यूज. डिफ्यूज म्हणजे त्याचं आपण डिस्क्रिप्शन करणे, म्हणजे त्याचं दोन पार्टमध्ये डिवायडेशन करा. डिफ्यूज द निगेटिव्ह चार्ज काय म्हणतात, तो डिफ्यूज होईल, बरोबर आहे. हायर द इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑफ हॅलोजन ग्रेटर इज द स्टॅबिलायझेशन. हायर द इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑफ हॅलोजन, जर हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्ह जर हायर असेल तर काय होईल, ग्रेटर द स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेटेड बेस. तर कॉन्जुगेटेड बेस कसा असेल, त्याचं स्टॅबिलायझेशन कसं असेल, ग्रेटर असेल. परंतु केव्हा, की जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह केस असेल हायर असेल. बघा, स्ट्रॉंगर इज द ॲसिड अँड स्मॉलर इज द pKa व्हॅल्यू, है की नाही. तसं स्ट्रॉंगर ॲसिड तर pKa व्हॅल्यू कशी असते, दॅट इज ए वीक असते, बरोबर आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर pKa व्हॅल्यू कशा वाढत चाललं आहे, म्हणून इथं हे ॲसिडिक स्ट्रेंथ कशी डिक्रीज होऊ राहिली. म्हणजे याचा अर्थ काय, दिस हे कसं आहे, मोर ॲसिडिक, खाली आल्यानंतर काय होते, याचं कशामध्ये कन्वर्ट होतं, त्याचं ॲसिडिक कॅरेक्टर काय होतं, त्याचं हळूहळू डिक्रीज होत चालतं. तर बघा अशा प्रकारे आपण याचे दोन पॉईंट बघितले. पहिला पॉईंट काय बघितला आपण, की याच्यामध्ये ॲसिडिक कॅरेक्टरमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की याचं इम्पार्ट ऑफ ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, याचं इम्पार्ट होतं दोन भागामध्ये. COH आयन आपण जर वॉटरसोबत केला तर तिचं डिसोसिएट कार्बोक्सिलिक आयन तयार होतं, हे की नाही. परत आपण याचं रेझोनन्स स्ट्रक्चरसुद्धा बघितलेलं आहे. त्यानंतर समोर आपण याचा काही pKa व्हॅल्यूसुद्धा बघितलेले आहेत, हे की नाही. इथं सांगितल्याप्रमाणे RCOH ग्रुप, हे की नाही. इथं हे सगळे हॅलोॲसिडिक ॲसिड आहे, खाली आल्यानंतर याच्या व्हॅल्यू इन्क्रीज होत चालत्या आणि ॲसिडिक स्ट्रेंथ काय होतं, डिक्रीज होत चालतं. पण जसं जसं आपण वर जाऊ तसं काय होतं, याचं ॲसिडिक स्ट्रेंथ काय होती, वाढत जाते, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण ह्याचं काय पाहिलास, केमिकल प्रॉपर्टी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आणि त्याचं इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑफ
ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. तर याच्यानंतरच आपण समोरच्या लेक्चरला बघू. ओके.